नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर ह्या ठिकाणी आपण पाव वाटी इतकी बगर घेतली आणि ती मिक्सरला सुद्धा काढून घेतली किंवा तुम्ही गिरणीवर काढून आणलं तरीसुद्धा चालते, पण थोडी असल्यामुळे ह्या ठिकाणी मिक्सरलाच काढलेली आहे. अगदी छान बारीक आपण खूप वेळ फिरवून ही बारीक काढून घेतली किंवा चाळणीनं चाळून घेतली तरीसुद्धा चालते. 1 वाटी आपण साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा आपल्याला डायरेक्ट काढायचा नाही. साबुदाणा आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे, गॅसवरती पॅन ठेवायचा आणि हलका गरम करून घ्यायचा. फुगला जातो आणि पांढरा शुभ्र होतो तेव्हा समजायचं की साबुदाणा चांगला भाजलेला आहे. तर ह्या ठिकाणी साबुदाणा तुम्ही पाहू शकता मीडियम गॅसवर आपण भाजून घेतलेला आहे आणि छान फुगल्यासारखं झालेलं आहे. गॅस बंद केलेला आहे आणि थोडंसं आपल्याला थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतर आपण काय मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला छान एक वाटण तयार करायचं आणि दरदरीत वाटायचं नाही. जितकं जमल तितकं आपण ह्याला बारीक वाटून घेणार आहोत. पण साबुदाणा इतका बारीक होत नाही. गिरणीवरती जर काढून आणला तर खूप छान पावडर होते, पण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं रवाळ राहतं त्यामुळे चाळून घ्यायचं आहे. तर ह्या ठिकाणी आपण चाळून घेतलेलं नाही, तसंच घेतलेलं आहे, कारण खूप वेळ फिरून हे सुद्धा आपण बारीक करून घेतलेलं आहे. आता गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे. ज्या वाटीनं आपण साबुदाणा घेतलेला होता त्याच वाटीनं आपण ह्या ठिकाणी 3 वाट्या इतकं पाणी घेतलेलं आहे. आता पाणी टाकून झालं की आपण ह्या ठिकाणी पाव चमचा इतकं मीठ टाकून घेतलेलं आहे. तुम्ही ह्या ठिकाणी जिरे टाकलं तरीसुद्धा चालतात, कोथिंबीर हिरवी मिरची काही टाकलं तरीसुद्धा चालते, पण ह्या ठिकाणी आपल्याला प्लेन बनवायचं त्यामुळे फक्त आपण ह्या ठिकाणी मीठ टाकलेलं आहे. आणि थोडंसं आपण ह्या ठिकाणी जिरेची पावडर टाकणार. जिरे टाकलेले नाहीत, अख्खे जिरे आपण टाकणार नाही. थोडी जिरे पावडर टाकलेली आहे, टेस्ट येण्यासाठी थोडीशी जिरे पावडर टाका, नाही टाकलं तरीसुद्धा चालते. तर ह्या ठिकाणी छान उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर काय करायचं, साबुदाणा आणि आपण जो बगरची पीठ केली आहे ती आपल्या दोन्ही एकत्र मिक्स करून फक्त मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपण गॅसवरून पातेलं खाली घेतलेलं आहे. घुट्या न राहता आपण ह्या ठिकाणी मिक्स करून घेतलेलं आहे. आता चला तर पुढं अगदी छान भन्नाट पदार्थ आहे. नेहमी जर आपण वेगवेगळे पापड बनवतो, पण हे पापड तुम्ही एकदा जर बनवलं तर नेहमी बनवा. इतके छान खाण्यासाठी आणि करण्यासाठी सुद्धा अतिशय सोपी पद्धत आहे. आता गॅसवरती आपण कढई ठेवली आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. पाणी टाकल्यानंतर मध्ये एक स्टँड ठेवायचं आपल्याला. तर ह्या ठिकाणी स्टँड एक चाळणी ठेवून आपण एक काय करणार, ती 2 ते 3 मिनिटासाठी आपण जे मिश्रण आता तयार केलेलं आहे ते आपण ह्यावरती टाकून देणार आहोत. नाही टाकलं तरीसुद्धा चालते, पण सॉफ्ट होण्यासाठी थोडंसं आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे, कारण बगर आहे थोडी मिक्स करून घेतलेली आहे. चांगली वापरल्यामुळे पापड जे आहे ते चांगले फुगले जातात आणि परफेक्ट पापड बनून तयार होतात. तर ह्या ठिकाणी 4 मोठे आपण असे बटाटे घेतलेले आहेत, ते आपल्याला आता खिसून घ्यायचे आहे. तुम्ही खिसणीनं खिसा किंवा मॅशरनं केलं तरीसुद्धा चालते, गुठळ्या राहणार आणि त्याची काळजी घेऊन आपण ह्या ठिकाणी खिसणीनेच पूर्ण बटाटे जे आहेत ते चांगले खिसून घेणार आहोत. चला तर हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या भागातून पाहतात नक्की एक कमेंट करून सांगा, किंवा तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर बोलता बोलता पूर्ण आपले बटाटे जे आहेत ते सर्व आता खिसून झालेले आहेत. चला बटाटा आता खिसून झालेला आहे. आता आपलं स्टीम झालेलं बॅटर कसं झालं पाहायचं आहे. ह्या ठिकाणी छान वाफरलेला गॅससुद्धा बंद केलेला आहे. आता एक परात घ्यायचा आहे. परातीमध्ये सुरुवातीला आपण हे पीठ टाकून देणार आहोत. थोडंसं आपल्याला मॅशरनं ह्याला चांगलं सॉफ्ट करून घ्यायचं आहे, किंवा थंड झाल्यानंतर हातानं केलं तरीसुद्धा चालते, पण जास्त थंड होऊ द्यायचं नाही, कारण आपल्याला बॅटर लगेच मिक्स करून तयार करायचं आहे. पीठ चांगलं वापरलेलं असल्यामुळे जास्त वेळ लागत नाही. फक्त 2 ते 3 मिनिटामध्ये आपण हे छान मॅश करून घेतलेलं आहे. आता ह्या ठिकाणी हे पीठ जे आपण मॅश करून घेतले त्यामध्ये आपल्याला जो बटाटा आपण खिसून घेतलेला आहे तो आता सर्व टाकून द्यायचा आहे. इतक्या सोप्या पद्धतीनं सहज कोणालाही बनवता येणारे हे पापड आहेत. अगदी घरात बसून उन्हात न जाता आपल्याला न परेशान होता आपण हे पापड घरातल्या घरात सावलीला बसून बनवू शकतो. पाहू शकता ह्या ठिकाणी एकदम छान वास सुद्धा येत आहे. बटाट्याचा असल्यामुळं तर अगदी छान खाण्यासाठी सुद्धा चविष्ट लागतात. बटाटा आणि साबुदाणा आणि बगर अगदी छान उपवासाला खाण्यासाठी खमंग हे पापड बनवून तयार होणार आहेत. तुम्ही थोडीशी मिरची टाकलं तरीसुद्धा चालते. चला तर ह्या ठिकाणी पीठ आपलं पूर्ण तयार झालेलं आहे. तर एका भांड्यामध्ये आपल्याला ह्याचे छोटे छोटे गोल बनवून घ्यायचे. पूर्ण आपण एकत्र करून घेणार आहोत सुरुवातीला, आणि करून घेतल्यानंतर आपण तुम्हाला ज्या आकाराचे मोठे लहान किंवा कुठल्याही आकाराचे तुम्हाला पापड बनवायचे त्या आकाराचे तुम्ही ह्या ठिकाणी गोळे तोडायचे. तर ह्या ठिकाणी नॉर्मल आपण जसे की नेहमी पापड बनवतो त्या साईजमधले ह्या ठिकाणी मी गोळे बनवून घेणार आहे. एकदम आपण सर्व गोळे बनवून ठेवायचं. एखादा डबा घ्यायचा किंवा पातेल्यात घे कशातही झाकून ठेवायचं आणि एक एक पापड आपल्याला बनवायचे. त्यामुळे सोपं जातं आणि हातसुद्धा भरणार नाहीत. सुरुवातीला आपण आता एक एक गोळा आपण ह्या ठिकाणी बनवून घेतलेला आहे आणि सर्व गोळे जे आहेत ते आता ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं बनवायचं. थोडंसं प्रेस करून वळायचं, म्हणजे चांगलं पापडाचा गोळा जो आहे तो चांगला वळला जाईल आणि बिलकुल पापड जे आहे ते चिरणार नाहीत. तर अशा पद्धतीनं सॉफ्ट गोळे आपण सर्व जे आहेत त्यात एकाच आकारामध्ये बनवून घेणार आहोत. वळवण्याचे भरपूर असे पदार्थ आपल्या चॅनलवरती अपलोड झाले, ते सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता.
चला तर ह्या ठिकाणी सर्व गोळे तर आता बनवून झाले. पापड कसं बनायचं ते आता पाहूया आपण. आता ह्या ठिकाणी 2 पॉलिथिन आपण घेतलेले आहेत. त्या पॉलिथिनला आपल्याला थोडंसं एक थेंब तेल लावून घ्यायचं. जास्त तेलाचा वापर करायचा नाही, कारण वर्षभराचे जे पापड आपण बनवतो त्याला तेलाचा वापर जर केला तर धमक वास येऊ शकतो. त्यामुळे बिलकुल तेलाचा वापर करायचा नाही. तर अशा पद्धतीने एक खालून आणि एक वरतून पॉलिथिन ठेवून आपण हे प्रेस करून घेतलेलं आहे, किंवा प्लेटनं करा, कशानेही केलं तर चालते. बिलकुल पापड जे आहे ते बिघडत नाहीत, मोडत नाहीत किंवा तुटत नाहीत. अगदी छान परफेक्ट पापड बनवून तयार. तुम्ही पापड तर कसं बनवायचं ते पाहिलेलंच आहे, किंवा पुरी मशीन असेल त्यामध्ये गोळे ठेवून सुद्धा तुम्ही हे पापड बनवू शकता. तर फटाफट सर्व पापड जे आहेत ते आपल्याला बनवून घ्यायचे. तर ह्या ठिकाणी आपले सर्व पापड जे आहेत ते बनवून झालेले आहेत आणि आपण हे घरातच ठेवलेले आहेत. थोडंसं वाळल्यानंतर मी हे उन्हाला ठेवून घेणार आहे. तर 1 तासापूर्वी आपण ठेवलेलं होतं आणि 1 तासानंतर आपण उन्हाला 1 दिवसाकरता कडकडीत उन्हाला वाळवून घेतलेले. पाहू शकता या ठिकाणी छान पापड वाळलेले आहेत. आता हे पापड जे आहेत ते वाळले आपल्याला तळून पाहायचे की आपलं पापड जे आहे ते कितीवर फुलू शकतं. चला तर गॅसवरती आता आपण कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकून घ्यायचे. तेल छान गरम झालं की पापड तळून पाहायचे. अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत आणि मस्त आपले साबुदाणा बटाटा आणि भगर पापड तयार झालेले आहेत. तुम्हाला हे पापड कसे वाटले नक्की एक कमेंट करून सांगा. एक नाही तर तुम्हाला मी 2 ते 3 पापड ह्या ठिकाणी तळून दाखवणार आहे. तर अगदी सोप्या पद्धतीनं न शिजवता न हटता आपण ह्या ठिकाणी कमी मेहनतीमध्ये हे पापड बनवलेले आहेत आणि वर्षभर आपण हे पापड स्टोअर करून ठेवू शकतो. चला तर पापड तर आपले तळून झालेले आहेत. तुम्हाला पापड मी तोडून सुद्धा दाखवेन किती आपले पापड जे आहेत ते खुसखुशीत झालेले आहेत. तर तुम्हाला थोडा पापड सुद्धा तोडून दाखवेन की अगदी छान ठिसूळ तोंडात ठेवताच विरघळणारा पापड आहे. ती मस्त कुरकुरीत झालेला आहे, ठिसूळ झालेला आहे. तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुमचे उपवास स्पेशल तुम्ही तर आता पापड पाहिले आहेत. तुम्हाला हे पापड कसे वाटले नक्की एक कमेंट करून सांगा. तर आता दुसरा पापडाचा प्रकार आपल्याला पाहायचा आहे. तर ह्या ठिकाणी आपण घेतलेले आहेत 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यामध्ये आपण टाकलेले आहे शेंदूर आणि जिरे टाकलेले आहेत भरपूर असे. तर आता हे मिक्सरला आपल्याला वाटण तयार करून घ्यायचे आहे. उन्हाळा स्पेशल पदार्थ आहे, अगदी खुसखुशीत आहे, नक्की ट्राय करा. तर ह्या ठिकाणी आपण रात्रभरासाठी भिजत ठेवलेला 1 किलो साबुदाणा आहे आणि चांगला भिजलेला सुद्धा आहे. चला तर आता काय करायचं, गॅसवरती आपण मोठं पातेलं ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला जितका साबुदाणा घेतलेला आहे त्याच्यात दुप्पट आपल्याला पाणी ठेवायचं आहे. साबुदाणा घेताना आपल्याला मेजून घ्यायचं आहे. ज्या भांड्यानं साबुदाणा मेजून घेतला त्याच भांड्यानं 2 भांडे इतकं आपल्याला हे पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जे वाटण आपण ठेचा घेतला आहे तो टाकून द्यायचा आहे, किंवा लाल तिखट टाकलं तरीसुद्धा चालते. आता मिक्स करून घ्यायचं आणि चांगलं पाण्याला उकळी येऊ द्यायचं आहे. आता पाण्याला उकळी येईपर्यंत आपल्याला दुसरी तयारी करून घेऊ आपण. आता ह्या ठिकाणी आपण 1 किलो बटाटे घेतलेले आहेत. आता त्यावरची पूर्ण साल काढून घ्यायचे. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात नक्की एक कमेंट करून सांगा. मलाही कळेल की माझा हा व्हिडिओ कुठल्या भागापर्यंत पोहोचत आहे ते. तर आता ह्या ठिकाणी आपण पूर्ण साल जी आहे ते आता काढून घेणार आहोत. जर माझ्या चॅनल नवीन असेल प्लीज चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वाळवण स्पेशल भरपूर असे आपले पदार्थ अपलोड झाले, ते सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता. अगदी छान झटपट दाखवलेले आहेत आणि कमी वेळात कसं बनायचं ते सुद्धा तुम्हाला कळून जाईल. चला तर ह्या ठिकाणी पूर्ण बटाट्याची साल जी आहे ती काढून झाली. पाण्यामध्ये आपल्याला पूर्ण बटाटा टाकून द्यायचे. आता एक बटाटा आपल्याला काय करायचं आहे, एखादी खिसणी घ्यायची, कुठलीही खिसणी घ्या आणि त्या खिसणीने आपल्याला पूर्ण बटाटे जे आहेत ते ही खिसून घ्यायचे. खिसून घेतल्यानंतर स्वच्छ आपण ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर इतकी फास्ट प्रोसेस आहे, तुम्हाला बिलकुल पापड करून केलं नसल्यासारखं खूप छान पद्धतीने पापड बनून तयार होतात. तर ह्या ठिकाणी पूर्ण खीस जो आहे तो आपल्याला खिसून झालेला आहे. आता ह्या ठिकाणी खीस तर आपल्याला खिसून झालेला आहे. आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. धुवून घेतल्यानंतर आपण ते उकळत्या पाण्यामध्ये, आपण जे पाणी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे उकळायला, त्या पाण्यामध्ये आपल्याला हा खीस पूर्ण जे आहे तो स्वच्छ धुवून आपल्याला हा टाकायचा आहे. पाहू शकता ह्या पद्धतीने आपण धुवून घेतलेलं आहे. आता पाण्याला चांगली उकळी आली असेल, आपण झाकण ठेवलेलं आहे वरती. पाहू शकता अगदी छान खळखळ उकळी आलेली आहे. त्यामध्ये आता आपण हा खीस टाकून देणार आहोत. उकळत्याच पाण्यात आपल्याला खीस टाकायचं. जर नंतर टाकलं तर बटाटा जो आहे तो चांगला उकळणार नाही, त्यामुळे सुरुवातीलाच आपण हा बटाटा टाकून दिलेला आहे आणि पूर्ण ह्या ठिकाणी बटाटा टाकून घ्यायचे. चला पूर्ण बटाट्याचा खीस तर टाकून झालेला आहे. 5 मिनिटाकरता असंच उकळू द्यायचं, जे की बटाटा जो आहे तो चांगला मऊसर होईल. आता ह्या ठिकाणी 5 ते 7 मिनिट झालेले आहेत. त्यामध्ये आपल्याला हा पूर्ण साबुदाणा जो आहे तो आपल्याला पूर्ण टाकून द्यायचे. जर थोडं थोडं करून आपला पूर्ण साबुदाणा जो आहे तो टाकून द्यायचा आहे.
आता साबुदाणा टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक 10 ते 15 मिनटाकरता चांगलं शिजू द्यायचं आहे आणि खळखळ उकळीसुद्धा यायला पाहिजे आणि साबुदाणा पूर्ण ट्रान्सफर व्हायला पाहिजे आणि घट्टसर आपलं हे बॅटर बनून तयार होते. जे की पापड बनवण्यासाठी कितपत आपल्याला टाकण्यासाठी घट्ट हवं आहे तितकं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. शिजवण्याची प्रोसेस आपल्याला सावकाश करायची आणि चांगलं शिजवून घ्यायचं आहे. जर चांगलं पीठ नाही शिजलं तर पापड जे आहेत ते चिरण्याची शक्यता असते. त्यामुळे ह्या ठिकाणी आपल्याला 15 ते 20 मिनिट आपल्याला सारखं ढवळत राहून आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. शिजवून घेतल्यानंतर घट्टसर होते, पापड टाकल्यानंतर वितळणार नाही, अशा पद्धतीने आपल्याला घट्ट शिजवून घ्यायचं आहे. तर ह्या ठिकाणी छान पीठ शिजत आहे आणि घट्टसुद्धा व्हायला सुरुवात झाली आहे, घट्ट झालेलं आहे. चला तर आपल्याला पापड घालून पाहायचे. तर ह्या ठिकाणी पाहू शकता मी थोडे पापड टाकून पाहिलेले आहेत. बिलकुल पापड जे आहेत ते पगळत नाहीत किंवा वितळत नाहीत जास्त. अगदी गोल आकारात पापड बनवून तयार होत आहेत. तर अशाच पद्धतीनं सर्व पापड जे आहेत आता ह्या ठिकाणी बनवून घेतलेले आहेत. सर्व पापड तर आपले छान तयार झालेत, अगदी खमंग आणि खाण्यासाठी खुसखुशीत पापड आहे. तर एक दिवसाकरता आपल्या कडकडीत उन्हाला हे वाळवून घ्यायचं आहे. तर एक दिवसानंतर पहा ह्या ठिकाणी अशा पद्धतीने वाळलेले आहेत. अगदी इतक्या शब्दामध्ये इतके सारे पापड. अगदी प्रेस पापडला तुम्हाला खूप वेळ लागतो, पण हे पापड करण्यासाठी बिलकुल वेळ लागत नाही. अगदी काचेसारखे पातळ हे पापड बनवून तयार होतात. उपवास स्पेशल आहेत, नक्की ट्राय करा. तर आता ह्या ठिकाणी पापड तुम्ही पाहिलेले आहेत, तळून पाहायचे किती पापड फुलू शकतं. लहान आकारातलाच पापड घेतलेला आहे, पाहू शकता ह्या ठिकाणी अगदी छान पांढरा शुभ्र फुलतो आणि खुसखुशीत होते, त्या कडक होत नाही. अगदी ठिसूळ हे पापड बनवून तयार होतात. तर आता तुम्ही तर पापड तळलेले पाहिलेले आहेतच. तर तुम्हाला एक पापड ह्यामधलं तोडून दाखवते की किती तुम्हाला पाहिल्यांदा लक्षात येईल की किती खुसखुशीत पापड आहेत. अगदी हलके पापड झालेले आहेत आणि खाण्यासाठी सुद्धा अगदी चविष्ट आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर एक कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की पापड कसे झाले आहेत किंवा तुम्ही उपवास स्पेशल पापड कसे बनवतात ते सुद्धा एक कमेंट करून सांगा. आता ह्या ठिकाणी इतके पापड आपण तळून पाहिलेत. अगदी खुसखुशीत साबुदाणासुद्धा मध्ये अख्खा दिसत आहे आणि मध्ये तुम्हाला खीसुद्धा दिसत आहे. अगदी छान पापड बनवून तयार झालेले आहेत. तर तुम्हाला हे पापड कसे वाटले नक्की एक कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.